सो आता आपण बघूयात स्किन इन्फेक्शन्स. सो 3 प्रकारचे स्किन इन्फेक्शन्स आहेत. कुठले कुठले आहेत? फंगल, बॅक्टेरियल आणि व्हायरल. सो आपण याचा हा टॉपिक क्विकली बघणार आहोत. उवा किंवा खरूज किड्यांनी, उवा म्हणजे लाईस केसात जी असते ती, किड्यांनी होणारे इन्फेक्शन्स तोही एक प्रकार आहे. टिनिया कॅपिटस, रिंगवर्म हे फंगल इन्फेक्शनमुळे होतात. सो हे नेलचे आजार आहेत. टिनिया कॅपिटस आणि रिंगवर्म ह्या दोन्हीची इमेजेस तुम्ही गुगलवर बघू शकता. रिंगवर्म म्हणजे अशी गोल आकारात जखम होते, पावलांवर येते, इनर थाईजला येते. खूप दिवस जर हात फ्रॅक्चरमध्ये वगैरे राहिला तरी आत फंगल इन्फेक्शन्स होऊ शकतात स्किनला. बॅक्टेरियल इन्फेक्शन हे सेकंडरी लिजनमध्ये असून, आपण लिजन्स बघितले प्रायमरी सेकंडरी. सो बॅक्टेरियल इन्फेक्शन्स कसे आहेत? सेकंडरी लिजन्समध्ये असतात. आग होणारे, पस असणारे असे पुरळ येतात बॅक्टेरियल इन्फेक्शन्समध्ये. म्हणजे पिंपल इज युअर बेस्ट एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन. विशेषतः हा स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया ह्यास कारणीभूत असतो. म्हणजे जिथे पस येतो तिथे स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया, बॅक्टेरियोलॉजीचा टॉपिक वाचा व्हिडिओ बघा त्याच्यात सगळे बॅक्टेरिया, कोकाय, स्पायरिला, बॅसिली एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामध्ये हा स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया सांगितला. व्हायरल इन्फेक्शनमुळे नागिण होते. सो व्हायरल आपण बघितलं. खरुजेच्या किड्यांमुळे हातापायांना, बोटांना अत्यंत खाजणारे, पसरणारे फोड येतात. सो अनहायजेनिक कंडिशन्स, बॉडीमध्ये काही दूषित असतील किंवा एक्सटर्नल इन्फेक्शन्समुळे सुद्धा बॉडीवरती ॲलर्जीज, इन्फेक्शन्स दिसू शकतात. सो ॲज अ ब्युटिशियन मॅनिक्युअर पेडिक्युअर करताना, मेकअप, बॉडी मसाजेस, बॉडी ट्रीटमेंट, फेशियल करताना यू शुड बी ऑलवेज अलर्ट की तुम्ही कुठल्या टाईपची स्किन टच करताय. कळतंय? म्हणून आपण हायजीन किती अटमोस्ट फॉलो करतो की एक फेशियल झालं तरी सगळ्या गोष्टी वॉशला जातात. व्यवस्थित गरम पाणी, चांगल्या क्वालिटीचाच साबण, चांगल्या मशीनमध्येच आपण वॉश करतो किंवा हँड वॉश असेल तरी उन्हात वाळवणं. वाय वी डू ऑल दॅट? टू कट डाऊन ऑन द इन्फेक्शन्स. ओके. सो पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत ग्लँड्स.